तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। अकोला शहरालगत असलेल्या ग्राम आखतवाडा येथील प्रतिष्ठित शेतकरी गणेश पांडुरंग भगत यांच्या गुरांच्या गोठ्याला 28 फेब्रुवारी 2026 रोजी शनिवारी रोजी पहाटे 3 वाजेच्या सुमारास भीषण आग लागल्याची दुर्घटना घडली। यामध्ये गोठ्यात बांधलेले 2 बैल गंभीर जखमी झाले असून त्यातील एका बैलाची प्रकृती गंभीर असल्याचे वृत्त प्राप्त झाले आहे। त्यासोबत गोठ्यात ठेवलेले शेती उपयोगी साहित्य व गोठ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून या घटनेचा पंचनामा करून तात्काळ आर्थिक मदतीची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे। MCN न्यूज मराठीकरिता रामरतन घावट, अकोला तालुका प्रतिनिधी। नमस्कार सर। नमस्कार। आज आखतवाडा येथे गणेशराव भगत यांच्या गोठ्याला रात्री 3 वाजताच्या सुमारास आग लागल्याची मला माहिती पडली। या आगीत 2 बैल जळाले आहेत। त्यांची काय अवस्था असेल नाव सांगा आपलं। नमस्कार, मी डॉक्टर आकाश मस्के, पशुवैद्यकीय अधिकारी मैसांग। माझ्यासोबत डॉक्टर शाहसाहेब आहेत, पशुवैद्यकीय अधिकारी आपातापा। तर आपातापा दवाखान्याच्या अंतर्गत जे आखतवाडा गाव येतं त्या गावामध्ये सकाळी 3 वाजता गणेशराव भगत यांच्या गोठ्याला आग लागलेली आहे। गोठा जळून खाक झालेला आहे। 2 जनावर सुदैवानं वाचलेले आहेत, पण दोन्ही जनावरांची कंडिशन थोडी काळजीजनक आहे, थोडीशी चिंताजनक आहे। मला या घटनेची माहिती कधी मिळाली? सकाळी 4 वाजता जशी माहिती भेटली तशी आमचे शाहसाहेब पशुवैद्यकीय अधिकारी आपातापा येथे येऊन शहानिशा करून जे जनावर आपल्याला वाचलेले आहेत त्यांची ट्रीटमेंट केलेली आहे। प्रथम उपचार केलेला आहे त्यांचा, आणि आपले हाच प्रयत्न चालू आहे की त्यांना आपण वाचवू शकतो। आज जे जनावर आहेत त्यांची काय गंभीर दुखापत झाल्यामुळे वाचतील की नाही वाचतील? तशी शक्यता कमी आहे, पण आम्ही प्रयत्न करत आहोत त्याच्यासाठी। आता सध्या अधिक ट्रीटमेंट केली सरांच्या मार्गदर्शनानुसार। जे एक जनावर आहे हे काय कोणत्या अवस्थेत आहे सध्या तरी प्रकृती चिंताजनक आहे। ठीक आहे। गणेशराव या पुढे। नमस्कार। काय नाव आपलं? गणेश पांडुरंग भगत। जे रात्री आग लागली गोठ्याला हे आपलंच हे तर गोठा होतं? हो। काय काय होतं याच्यात? 2 बैलांवर टिनाचं हे होतं, लाकडं होते। तुम्हाला आग लागल्याचं कधी माहीत झालं? 3 वाजता। त्याच्यासाठी तुम्ही आपण फोन कुठे केले होते? फोन कुठंच नाही, गावातल्या लोकांना विजवलं पूर्ण। अग्निशामक दलाला फोन केला होता? अग्निशामक दलाला फोन केला, पोलीस स्टेशनला गेला होता? फोन केला होता। हा, वेळेवर आले? हे जे अग्निशामक दलाला फोन केला होता आले होते का? नाही, आले नाही ते। त्यांना सांगितलं आम्ही की आग विझली बा। पोलीस स्टेशनचे कर्मचारी किती वाजता आले? 5 वाजता, 4-4:30च्या दरम्यान आले होते। त्यांनी प्रयत्न केले, काही सहकार्य केलं का? सहकार्य केलं त्यानं। 10 वाजता बोलावलं। किती हजाराची नुकसान झालं आपलं? हे आता मागच्याच वर्षी 1,10,000ला जोडी घेतली। हो का? आणि हे लाकडाचं नुकसान आहे 20-25 हजाराचं। कुठार होतं काय? कुटार होतं, पण कुटार जळलं नाही जास्त, एखादी बंडी जळली। किती हजाराचं आहे ते? 7-8 हजाराचा। जवळजवळ आपलं किती हजाराचं नुकसान झालं? किती लाखाचं? 1.5 लाख लोक नुकसान झालं। हो। शासनाकडून मदत मिळाली पाहिजे का? हो।